कोल्हापूरच्या कागलच्या गैबी चौकात समरजित घाटगेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। यावेळेला शरद पवार, जयंत पाटील आणि अन्य प्रमुख नेत्यांची उपस्थिती। शरद पवार जसे आदेश देतील तसं काम करत राहू। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर समरजित घाटगेंची प्रतिक्रिया। गैबी चौकातच पक्षप्रवेश झाला पाहिजे अशी पवारांची इच्छा होती, घाटगेंची माहिती। समरजित घाटगेंना आमदार करा, ते फक्त आमदार राहणार नाहीत तर त्यांना मंत्री देखील करू। शरद पवारांचं कागलच्या मतदारांना आश्वासन। शरद पवार कोल्हापुरातल्या कागलच्या दौऱ्यावर। यावेळेला कागलच्या गैबी पीराचं पवारांनी घेतलं दर्शन। मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती। विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतल्या 36 मतदारसंघांमध्ये संघाची करडी नजर। संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर भाजप मुंबईमध्ये लढणार। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची तयारी सुरू। मात्र आमचा जागा वाटपाचा निर्णय गणपतीनंतर होणार। नाना पटोलेंची एबीपी माझाला माहिती। आता मुंडे, महाजन, अडवाणींचा भाजप राहिलेला नाही। माजी खासदार उन्मेष पाटलांची एकनाथ खडसेंच्या रखडलेल्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया। मनसेचे नेते अमित ठाकरे धुळे दौऱ्यावर। त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर हिंदू युवा हृदय सम्राट आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। संभाजी महाराजांच्या पुतळ्याला उभारणी आधीच तडा। पिंपरी चिंचवडमधील 100 फुटी संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाला तडा गेल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल। मुंबईमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना। खासदार संजय राऊतांचा आरोप। शिल्पकार आपटे वर्षावर लपून बसलाय का ते पहा, राऊतांचा टोला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चढून हार घालतानाचा महायुतीतल्याच एका आमदाराचा एक जुना व्हिडिओ चित्रा वाघ यांनी ट्विट केलाय। आमदार राजू नवघरे यांचा शिवरायांच्या पुतळ्यावर चढून हार घालतानाचा हा जुना व्हिडिओ आहे। राजू नवघरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, पण चित्रा वाघ यांनी राजू नवघरे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असा उल्लेख केलाय आणि शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना सवाल देखील विचारलाय। राजू नवघरे हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये म्हणजेच महायुतीमध्ये आहेत। चित्रा वाघ यांनी महायुतीतल्याच एका आमदाराचा व्हिडिओ ट्विट करून महायुतीलाच अडचणीत आणण्याचं काम केलंय का अशी चर्चा देखील आता सुरू झालेली आहे। चित्रा वाघ महायुतीतल्याच आमदाराला विसरल्या की काय असा प्रश्न या निमित्तानं आता चर्चेला जातोय। महायुतीच्याच आमदाराचा आक्षेपार्ह असा व्हिडिओ चित्रा वाघ यांच्याकडनं ट्विट करण्यात आलेला आहे। हा जुना व्हिडिओ असल्याचं देखील समोर आलेला आहे। चित्रा वाघ यांनी या संदर्भातला व्हिडिओ देखील ट्विट केल्याचं दिसतंय। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा वळूया 9 सेकंदात बातमीकडे। बदलापूर प्रकरणी राज्यस्तरीय समिती स्थापन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचा अहवाल सादर करा, हायकोर्टाचे निर्देश। सुओ मोटो याचिकेवर पुढील सुनावणी 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब। बदलापूर अत्याचार प्रकरणातील संस्थाचालक 6 दिवसांपासून फरार, पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी। शिल्पकार जयदीप आपटेच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी। मालवणमधील पुतळा कोसळल्या प्रकरणात जयदीप आपटे मुख्य आरोपी। गेल्या 8 दिवसांपासून जयदीप आपटे फरार। वनराज आंदेकर हत्येप्रकरणी 13 जणांना ताम्हिणी घाटातून अटक। जेवणासाठी हे आरोपी ताम्हिणी घाटात थांबले असता गुन्हे शाखेनं केली कारवाई।
आज दिवसभरात राज्यभरातल्या एसटीच्या 251 पैकी 59 आगार पूर्णतः बंद, 77 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू तर 115 आगारांमध्ये पूर्णतः वाहतूक सुरळीत असल्याची माहिती. आजचा एसटी कर्मचारी संघटनांनी पुकारलेला संप औद्योगिक न्यायालयानं ठरवला बेकायदेशीर. एसटी महामंडळाची अघोषित संपाविरोधात कोर्टात धाव, कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे आदेश. सरकार तुमच्या सोबतच, पण प्रवाशांना वेठीस धरणं योग्य नाही. एसटी आंदोलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांना वेठीस धरू नका, आंदोलन मागे घ्या. मुख्यमंत्र्यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन, चर्चेतून मार्ग काढण्याचंही दिलं आश्वासन. उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीतील बैठक निष्फळ. बैठकीत संपावर कोणताही तोडगा निघाला नाही, सूत्रांची माहिती. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा चर्चा करणार, मंत्री उदय सामंतांची माहिती. एसटी कर्मचाऱ्यांसोबत अन्याय होऊ देणार नाही, सामंतांची प्रतिक्रिया. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांचा एसटी संपाला पाठिंबा. आज रात्रीपासून आंदोलनामध्ये सहभागी होणार. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप महाविकास आघाडी पुरस्कृत. वकील गुणरत्न सदावर्तेंचा आरोप, हे कष्ट न करणारे रिटायर्ड हर्ट लोक असल्याचीही सदावर्तेंची टीका. मुख्यमंत्री लवकरात लवकर एसटी संपावर तोडगा काढतील, मंत्री अब्दुल सत्तारांची एसटी संपावर प्रतिक्रिया. कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचंही केलं आवाहन. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया. शिवसेना उद्धव ठाकरे गटातले नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे उद्या मराठवाड्यातल्या पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातले नेते मराठवाड्याचा दौरा करतील. दौऱ्याच्या वेळेला मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातल्या पूरस्थितीचा ते आढावा घेतील. यावेळेला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद सुद्धा हे नेते साधणार असल्याची माहिती मिळते. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूयात 9 सेकंदात बातमी. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये 11,67,270 हेक्टर पिकांचं पावसामुळे नुकसान. 11,31,321 हेक्टर जिरायत, 16,225 हेक्टर बागायत आणि 19,724 हेक्टर फळ पिकांचं नुकसान. मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 12 जणांचा मृत्यू, पुरात वाहून गेलेल्या काहींचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे 2,11,731 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 21,356 हेक्टरवरच्या मोसंबीसह इतर फळबागांनाही फटका. जिल्हाधिकाऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हिंगोलीमध्ये 70% शेतीचं नुकसान. 1,87,000 हेक्टरवरील सोयाबीन पीक पाण्याखाली. परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान. सरकारनं सरसकट मदत द्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. परभणीच्या पाथरीतल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या, शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. परभणीच्या पालममधील लेंडी नदीच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. 3 दिवसानंतर सुद्धा पालमचा 5 गावांचा संपर्क तुटलेलाच. छत्रपती संभाजीनगर आणि जळगावच्या सीमेवरील सोयगाव इथं सर्वाधिक पाऊस. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अनेकांची जमीन खरडून पिकं गेली पाण्याखाली. शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणि शेतात पाणीच पाणी.
नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूर, देगलूर नाका परिसरातील बिलाल नगर परिसराला पुराच्या पाण्याचा वेढा, स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. पावसामुळे बीडच्या परळीतल्या सरस्वती नदीला पूर, नदीकाठच्या घरांमध्ये शिरलं पाणी. कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी. मंत्री गिरीश महाजनांनी लातूरमध्ये नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची केली पाहणी. जिल्ह्यातील 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, लवकरात लवकर पंचनामे करून शासनाला प्रस्ताव सादर करण्याचे महाजनांचे आदेश. नांदेडमध्ये अमित देशमुखांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद. प्रत्येकी 25,000 रुपयांचं अनुदान द्यावं, देशमुखांनी सरकारकडे केली मागणी. आणि यानंतरची बातमी अहमदनगरमधली. संगमनेर शहरातल्या वाडेकर गल्लीत पती पत्नीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. 8 दिवसांपूर्वी पुणे इथं शिक्षण घेत असलेल्या मुलानं देखील आत्महत्या केल्यानंतर मुलाच्या 10व्या अगोदरच वडील गणेश मच्छिंद्र वाडेकर आणि आई गौरी वाडेकर यांनीही आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. पती पत्नीच्या जवळ पोलिसांना 2 चिठ्ठ्या आढळलेल्या आहेत. गणेश वाडेकर हे संगमनेर पालिकेतून सेवानिवृत्त झालेले होते, तर त्यांच्या पत्नी गौरी वाडेकर या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूयात 9 सेकंदात बातमी. अकोल्यातल्या पूर्णा नदीला पूर, गांधीग्राममधील शिवलिंग मंदिर पाण्याखाली. जिल्हा प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. हिंगोली जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे कयाधू नदीला पूर. वसमत हिंगोली महामार्गाला सोडेगावजवळ रस्ता खचला. वाहतूक पूर्णपणे ठप्प. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्पात 100% पाणी साठा. वाशिमकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. मुंबई गोवा महामार्गावर 5 सप्टेंबरपासून अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी. गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 8 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश. रत्नागिरीमध्ये 7, 12 आणि 17 सप्टेंबरला सर्व किरकोळ देशी विदेशी मद्य विक्री बंद राहणार. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांचे आदेश. पुण्यामध्ये देशातलं पहिलं तृतीयपंथीयांचं ढोल ताशा पथक. तृतीयपंथीयांचं ढोल पथक गाजवणार लक्ष्मी रोडची मिरवणूक. श्रीखंडी ढोल ताशा पथक असं या पथकाचं नाव. पथकाचा जल्लोषात सराव सुरू. सोलापुरात गणेशोत्सव आणि गौरी आगमनाची जोरदार तयारी. साहित्य खरेदीसाठी मधला मारुती आणि टिळक चौक परिसरात ग्राहकांची गर्दी. गणेशोत्सव काळामध्ये महानगरपालिका यंत्रणांनी अधिक सजग राहावं. पालिका आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश. जुहू वर्सोवा चौपाटीची आयुक्तांनी केली पाहणी. नाशिक शहरात गणेश मंडळांकडून महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या नियमांचं उल्लंघन. भर रस्त्यात गणेश मंडळांनी मंडप उभारल्यामुळे वाहतुकीला अडथळा. प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष. गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या गाड्यांचा टोल माफ करावा. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.